हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3058. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार उद्वेग. जडोने दीपांग देवराव असो द्यावा धीर सदा समाधान. आहे नारायण जवळीच तुका म्हणे माझा सखा पांडुरंग. व्यापियेले जगतेने एके. 3058. हरीच्या भक्तांना काळाचे भय किंवा आत्मकल्याणाची चिंता नसते. त्यांचे सर्व दुःखांचे निवारण करणारा नारायण आहे. हरीच्या भक्ताला प्रपंचातील उद्वेग, चिंता, दारिद्र्य यांचा वाराही तो लागू देत नाही. त्यामुळे त्यांना परपंचाची काळजी नसते. हरीच्या भक्तांनी अंतरी सदा समाधानी धीर धरून असावे. हरिभक्तांजवळ सदैव नारायण राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी श्रीहरीचा भक्त झालो, त्यामुळे तो माझा सखा झाला. त्याने एकमेवपणे अवघे जग व्यापले हे मी अनुभवले. 3059. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. अमुप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखासी नाही लेखा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची ये. 3059. आम्हा हरिभक्तांना जेव्हा हरिभक्त भेटतात त्यावेळेस तो दिवस आम्हाला दसरा दिवाळीचा आनंद देणारा वाटतो. त्या दिवशी पुण्याच्या अपरंपार राशी जोडल्या जातात. अशा भाग्याला सीमा नाही. आजचा दिवस सोन्याप्रमाणे मौल्यवान वाटतो. हरिभक्ताच्या संगतीने वाणी रामनामाने फुलली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्यामुळे हे भाग्य कळले त्या संत जनांचा कसा उतराई होऊ, त्यांच्या पायावर माझा जीवभाव अर्पण करतो. 3060. हाची माझा नेम धरिला हा धंदा, यावरी गोविंदा भेटी द्यावी. हाची माझा ध्यास सदा सर्व काळ, न्यावयासी मूळ एसी कधी. डोळ्यांची भूक पाहतात श्रीमुख, आलिंगने सुख निवती भुजा. बहुचित्त ओढे तयाची सोयी, पुरले का कही नवस नेनू. बहु काळ झालो कासा विस, वाहिले बहुवस कलेवर. तुका म्हणे आता पडावे हे ओझे, पांडुरंग माझ्या यावरी. 3060. गोविंदा तुझे नामस्मरण, तुझी भक्ती हाच नेम, हाच धंदा मी मनपूर्वक करीत आहे. हे केल्याने तुझी भेट, तुझे दर्शन व्हावे. देवा, तुम्ही मला वैकुंठाला नेण्यासाठी कधी याल, हाच सदा सर्व काळ ध्यास लागत आहे. पांडुरंगा, तुझ्या श्रीमुख दर्शनाने डोळ्याची तृप्ती होईल. तुझ्या भेटी समय आलिंगन घडेल, तेव्हा माझे भाऊ शांत होतील. यासाठी तुझ्याकडे चित्त अनावर ओढ घेते आहे. माझा नवस कधी पूर्ण होईल हे कळत नाही. यासाठी मी खूप कासावीस झालो. तुझ्या भेटीसाठी हे प्रेतवत शरीर खूप दूरवरपर्यंत वागविले. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, माझ्या देहाचे हे ओझे एकदाचे उतरवा. 3061. जेने माझे हित होईल तो उपाव, करीशील भाव जाणून या. मज नाही सुख दुःख तया खंती, भावना हे चित्ती नाना छंदे. तोडी हे संबंध तोडी आशा पाश, मज हो सायास न करिता. तुका म्हणे मी तो राहिलो निश्चिंत, कवळोनी एकांत सुख तुझे. 3061. विठ्ठला, माझे अंतरीचा हेतू जाणून त्या योगाने माझे कल्याण होईल असा खरा उपाय तूच करशील असा मला निश्चित विश्वास वाटतो. माझ्या चित्तात असंख्य सुखदुःखे आहेत. त्या लौकिक सुखदुःखाची भावनांची मी खंत करीत नाही. मला काही कष्ट न पडता माझे अंतरीचा भाव जाणून संसारातील आशापास तूच कौशल्याने तोडून टाक. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तुला अंतरी साठवून तुझे एकांत सुखास कवळून निश्चिंत राहिलो, कारण माझ्या हिताचा उपाय आता तूच करशील. 3062. शिकासूत्र तुझा गुंतला जमान, तोवरी तू जाण श्रुती दास.
त्याची तुझ काही चुकतांची नीत होईल पतित नरकवासी. बहु तू झालासी चतुर शहाणा शुद्ध आचरणा चुको नको. शिका सूत्र याचा तोडी तू संबंध मग तुझ बाध नाही. तुका म्हणे तरी वर्तुनी निराळा उमटती कळा ब्रह्मीची या. 3062. जर तू श्रुतीचे वचन पाळण्यासाठी शिका आणि सूत्र, शेंडी आणि जानवे याचे महत्त्व राखण्यात गुंतला असशील तर तू श्रुतीचा दास आहे. श्रुतीची आज्ञा पाळणे तुझे कर्तव्य आहे. वेदाज्ञेप्रमाणे कर्माचरणामध्ये तू चुकलास तर भयंकर नरकवासात पडशील. तू पुष्कळ चतुर आणि शहाणा असशील पण शुद्ध आचरण ठेव तेवढे पुरेसे आहे. प्रथम यथाशास्त्र संन्यास ग्रहण करून शेंडी आणि जानवे यांचा संबंध तोडून टाक म्हणजे श्रुतीच्या आज्ञेतून वेगळा होशील. मग तुला कोणतीही बाधा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचामध्ये राहून निराळा होऊन राहिल्यास अंतरात ब्रह्मज्ञान उमटू लागेल. 3063. पतिव्रता एसी जगामध्ये मात भोगी 5-7 अंधारी ते. भ्रतारासी लेखी श्वानाचे समान परपुरुषी मन संभ्रमतो. तुका म्हणे तिच्या दोषा नाही पार भोगील अघोर कुंभपाक. 3036. जगामध्ये पतिव्रता म्हणून लावलौकिक आहे पण अंधारात थांबून रोज 5 ते 7 पुरुषाचा भोग घेते. स्वतःच्या नवऱ्याला कुत्र्यासारखे तिरस्काराने वागविते आणि परपुरुषाला मात्र सन्मान आदराने वागवते. तुकाराम महाराज म्हणतात अशा स्त्रीच्या पापाला सीमा नाही. तिला कुंभीपाक नरकात जावे लागते. 3063. सिंधळीस नाही पोरांची पै आस राये बीज त्यास काय करी. अथवा शेती बीज पेरिले भाजून सारा देईल कोण काका त्याचा. तुका म्हणे नाही राखा याची चाड तरी का लिगाड करूनी घेतो. 3064. व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला पुरुषापासून मूल व्हावे अशी अपेक्षा नसते पण अवैध संबंधातून गर्भ राहिला तर ती काय करेल. बीज भाजून शेतात पेरले तर त्या शेताचा शेतसारा कोण त्याचा काका भरणार का. तुकाराम महाराज म्हणतात व्याभिचारी स्त्रीला आणि पिकाची राखण करणाऱ्या शेतकऱ्याला जोपासना करण्याची राखण करणाऱ्याची इच्छा नसली तर लचांड का घेतो. 3065. संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखांचा लेश काही. घेतील तयांसी सोपे आहे सुख बोल येले मुखे नारायण. सांगितली सोय करुणा सागरे तुम्हा का हो हे बरे न वाटे ते. तुका म्हणे तेने उपकार केला भोळ्या भाविकाला तरायासी. 3065. जन्म घेऊन संसारात आल्यावर एक सुख आहे ते म्हणजे विठोबाच्या चरणाचे स्मरण करणे. या उपायाने संसार सुखाचा होतो. दुःखाचा लवलेशही संसारात उरत नाही. जे नाम घेतील त्यांच्यासाठी हे सोपे आणि सुखकारक आहे असे नारायणाने स्वमुखाने सांगितले आहे. देवाच्या प्राप्तीचा सोपा उपाय त्या करुणा सागर देवाने सांगितला आहे पण तो तुम्हाला का बरे वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भोळ्या भाविकांना भवसागर तरुण जाण्यासाठी देवाने हा उपकार केला आहे. 3066. चाले शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिविन. देखवी एकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून. वृक्षाचेही पाने हले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठोबरला सवाय उणे काय आहे चराचरी. 3067. हा देह कोणाच्या आज्ञेनुसार चालत आहे. हरी वाचून त्याला कोण आदेश देतो. डोळ्यांना पाहण्याची शक्ती आणि कानांनी ऐकण्याचे सामर्थ्य नारायण देतो. अशा उपकारकर्त्या हरीचे भजन करण्याचे चुकवू नका. मी सर्व करता करविता आहे अशी माणसाच्या मनाची अहंता देवच चालवितो म्हणून माणसाने कर्तेपणाचा अभिमान वाहू नये. वृक्षाचे लहानसे पानेही त्याच्या सत्तेनुसार हलते तेथे माणसाने मी केले अशी अहंता करण्यास जागा नाही हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल आपल्या अंतर्बाह्य भरलेला आहे त्याच्या विना रिकामी जागा या विश्वात कोठेही नाही. 3067.
माया रूपे ऐसे मोहिले से जन, भोगिती पतन नाना कर्मे, काय याची प्रीती करिता आदर, दुरविता दूर तेची भले, नाना छंदे अंगी वसती विकार, छळियेले फार तपोनिधी, तुका म्हणे ऐसे शिकवितो तुझ, आता धरी लाज मना पुढे. 3067. भगवंताच्या मायेने जग मोहित भ्रमित झाले आहे, त्यामुळे लोक नाना प्रकारची पापे करून नरकात जातात. याचा आदर काय करायचा आणि याच्यावर कशाला प्रीती करायची, त्याचा काही उपयोग नाही. त्यांच्याशी संबंध कायमचे दुरावले तरी चालेल. अशा लोकांच्या संगतीमुळे नाना प्रकारचे विकार व्यसने अंगी जडतात. या मायावी रूपाने तपोनिधींनाही फार छळले. तुकाराम महाराज म्हणतात, हे मना, मी तुला तुझ्या हिताचे शिकवितो, त्याची लाज धर आणि यापुढे नीट वाग. 3068. जे जे काही मज होईल वासना, ते ते नारायणा वावे तुम्ही, काय भाव एक निवडू निराळा, जानसी तू कळा अंतरीची, तुझविन मज कोण आहे सखा, जे सांगो आणि का जीव भाव, अवघे पिशून झाले असे जन, आप पर कोण नाठवे हे, तुका म्हणे तुझी जीवाचे जीवन, माझे समाधान तुझे हाती. 3068. नारायण, माझ्या चित्तात जी वासना होईल ती तुमच्या संबंधी असावी. देवा, तुमच्या बाबतीत कोणता वेगळा भाव निवडून दाखवू, तू माझ्या अंतरीचे सगळे भावरंग जाणतोस. देवा, तुझ्या विना माझा दुसरा कोण जीवलग सखा आहे की जीव भाव त्याला सांगू. सगळे जग मला दुष्ट भावाने पाहतात, त्यामुळे आपले कोण परके कोण हे मला कळेनासे झाले आहे. हे देवा, तूच अवघ्या जीवाचे जीवन आहे, माझे समाधान आता फक्त तुझ्या हाती आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3069. कैसी करू आता सांग तुझी सेवा, शब्द ज्ञाने देवा नाश केला, आता तुझे वर्मन कळे अनंता, तुझन सांगता बुडू पाहे, संध्या स्नान केली आचराची नासी, काय तयापाशी म्हणती एक, बुडविली भक्ती म्हणती ते पाषाण, पिंडाचे पाळन स्थापुनिया, न करावी कथा म्हणती एकादशी, भजनासी नासी मांडियेली, न जावे देऊळा म्हणती देवघरी, बुडविले या परी, तुका म्हणे. 3069. विठ्ठला, आता तुझी सेवा कशी करू ते सांगा, या जनास आत्मकल्याणाचा मार्ग कसा दाखवू, निव्वळ शब्द ज्ञान पोकळ शब्द पांडित्याने त्यांचा त्यागघात केला आहे. भक्तीचे खरे वर्म त्यांना कळत नाही. देवा, याचे मर्म सांगितले नाही तर मी भवसागरात बुडू लागलो आहे. स्नान संध्या पूजा अर्चा केवळ दिखाऊ भावहीन आचरण यांचा शब्द ज्ञानाने नाश झाला. देवमूर्तीला पाषाण म्हणतात, भक्ती त्यांनी बुडवून टाकली. मनुष्य जन्मी देह सुख भोगावे हाच धर्म म्हणतात. हरिकीर्तन एकादशी व्रत काही एक करू नये. भजन कीर्तनाचा नाश मांडला आहे. देव आपल्या हृदयात आहे, त्याच्या दर्शनासाठी देवळात जायचे कशाला, असे म्हणून उपासना मार्गापासून सत्कर्मापासून लोकांना दूर केले, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3070. नमो नमो तुझ माझे हे करण, काय झाले उने करिता स्नान, संतांचा मार्ग चालतो झाडूनी, हो का लाभ हानी काहीतरी, न करीसी तरी हेची कोडे मज, भक्ती गोड काज आन नाही, करी सेवा कथा नाचेन रंगनी, प्रेम सुख धनी पुरेल तो, महाद्वारी सुख वैष्णवांचे मेळी, वैकुंठ जवळी वसे तेथे, तुका म्हणे नाही मुक्ती सवे चाड, हेची जन्म गोड घेतात मज. 3070. देवा, तुला अंतकरणपूर्वक नमन करावे, त्याने होणारा लाभ हे सुख आहे. ते करताना स्नान केले अथवा न केल्यास लाभात काय कमी होणार का? संतांनी दाखवलेला मार्ग मी झाडून साफ करून त्याच्यावरून चालत आहे, त्यापासून लाभ अथवा हानी काय व्हायची ते हो. देवा, तू माझे संकट दूर केले नाही तरी मी मात्र आवडीने तुझी भक्ती करीन, याशिवाय मला दुसरे काम नाही. देवा, मी तुझी कथा करीत त्यामध्ये रंगून नाचेन, मनाची तृप्ती होईपर्यंत तुझ्या भक्तिप्रेमाचे सुख मिळवीन. वैष्णवांच्या मेळ्यात महाद्वारात भक्तीचा आनंद मिळतो, ते प्रत्यक्ष वैकुंठ उतरले. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी सांगितलेल्या मुक्तीची आवड नाही, विठ्ठलाच्या भक्तीची प्रेम सुखाची गोडी चाकण्यासाठी वारंवार जन्म घेणे मला आवडेल. 3071. होऊनी संन्यासी भगवी लुगडी, वासनन सोडी विषयांची, निंदिती कदान इच्छिती देवान, पाहता ती मान आदराचा,
तुका म्हणे ऐसे दांभिक भजन तया जनार्दन भेटे कवी. 3071. संन्यासी होऊन भगवी वस्त्रे पांघरतात पण मनातील विषय वासना विकार सोडित नाहीत. अशा संन्यासाला साधे अन्न कंदमूळ आवडत नाही, त्याचा ते तिरस्कार करतात, मिष्टान्नाची इच्छा करतात, त्यांचा सत्कार सन्मान व्हावा याची वाट पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दांभिक संन्यासाने भजन केले तरी ते दिखाऊ असते. अशा खोट्या दंभाने भजन करणाऱ्याला जनार्दन कसा भेटे. 3072. लांबवनी जटा नेसोनी कासोटा अभिमान मोठा करिता ती. सर्वांगा करीती विभूती लेपन पाहता ती मिष्टन वक्षावया. तुका म्हणे त्याचा नवे हा स्वधर्म न कळता वर्म मिथ्यावाद. 3072. काही दांभिक लांब लांब जटा वाढवून मोठ्या एटीत लंगोटी नेसून राहतात, सर्व संघ परित्याग करणारा साधू असल्याचा अभिमान मिरवतात. असे खोटे साधू सर्वांगाला राख फासतात आणि मिष्टान्नाची इच्छा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व संघ परित्याग केलेल्या साधूचा हा धर्म नव्हे हे सत्य न कळाल्याने ते मिथ्या आचरण करतात. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.